शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर मतदारसंघातील असंघटित कामगारांना व विद्यार्थ्यांना छत्री व बॅग वाटपाचा कार्यक्रम संपन्न। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना व विद्यार्थ्यांना बॅग व छत्र्या वाटपाचा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात म्हणाले की आम्ही समाजसेवेचा ठेका हाती धरला असून 20% राजकारण आणि 80% समाजकारण या हेतूने कार्यक्रम घेत असून यापुढेही असेच कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने राबवल्या जातील व नांदेड जिल्ह्याने यापूर्वी शिवसेनेला 5 आमदार दिले असून 5ही जागा आम्ही पक्षाकडे विनंती केली आहे की आपल्याकडे सोडून घ्याव्यात, असे देखील ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नेते मनोज भंडारी यांनी केले। यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली। पहा सविस्तर वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताहाच्या निमित्तानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये घर तेथे शिवसैनिक आणि गाव तेथे शाखा या अंतर्गत भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे उपक्रम चालू आहेत। आज डॉक्टर मनोजराज भंडारी, त्याप्रमाणे माधव पावडे, दत्ता पाटील कोकाटे, बबनराव बारसे या मंडळीनं, त्याचप्रमाणे आमचे युवा सेनेचे महेश खेडकर या सगळ्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना खते वाटप, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, असंघटित कामगारांना छत्री वाटप अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना जे लोकांच्या हिताचं आहे ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। या सगळ्याच्या माध्यमातून जनतेला एक आश्वासित आम्ही करू इच्छितो की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जनतेच्या हितासाठी काम करतायत आणि मायबाप जनतेने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं। डॉक्टर मनोजराज भंडारी यांना जनतेतून मागणी आहे की आमदारकीचं तिकीटासाठी काय सांगतात? या मतदारसंघामध्ये गद्दारी झालेली आहे आणि त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर भंडारी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत आणि उद्धवसाहेब निश्चितपणे निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देतील अशी खात्री आहे। 2 मिनिटं